तर मित्रांनो आता आपण ना इकडे येला आपल्या इकडे परसावात इकडची जागा तुमका माहीतच असत, आपण प्रत्येक गावच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवत असतंय। तर आपल्याक ना चाफ्याची फुलं काढूची असत, तर खय ना खय दिसतात। तर मित्रांनो चाफ्याची फुलं ना 4-5 आपल्याला भेटली आहेत, तर पिशवीत ठेवला। तर चला पटापट जाऊयात आपण वरती गांगोच्या राईत। शुभ सकाळ पल्लू। शुभ सकाळ। तर इकडे मित्रांनो वाटपाची तयारी चालू आहे। आपलो गांगूचो नैवेद्य असणारा वरती आपल्या साड्यावरती गांगोच्या राईत। तर ह्याची म्हणजे कशी नैवेद्याची इकडे तयारी चालू आहे। तर चला आपण आता पटापट जाऊया चौकावर। तर मित्रांनो आपण गांगोच्या राईत चालत चाललाव, म्हणजेच ट्रेक करताव। 10-15 मिनिटाचा मित्रांनो ट्रेक असणार आणि आपल्यासोबत अण्णादादा सुद्धा हा। तर चला। तर मित्रांनो झाडावर बघा इकडे किती माकड असते आणि तिकडे टोळी बघा किती बसली आहे, पूर्ण गँगच हा। तर मित्रांनो 10-15 जण मित्रांनो ट्रेक करून म्हणजे चालत ना आम्ही आता वरती येला। धाप लागलो जाम आणि घाम तुमका फेसवर दिसत असा किती इलेलो असा तो। आता 5 मिनिटं लागतील आपल्या गांगोच्या राईत पोहोचू। तर मित्रांनो 15 मिनिटाचा तर 15 मिनिटाचा ना मित्रांनो चलत आपण इला होता खालनावर आणि आता आपण फायनली ना पोचल्यावर आहेत। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मुरघाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की आठवडी बाजाराचा आपल्या गावातलो, त्याचबरोबर गांगोच्या राईतली साफसफाई आणि आपल्या वाडीतील मांड काळ्यावरचे मित्रांनो जी काय तयारी होती पूजेची, तो तुम्ही ब्लॉग बघितला असा आपण थोडक्यात केलो होतो तो। आणि आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्हाला काय बघू भेटणार माहित आहे, आपण जी काय गांगोच्या राईमध्ये साफसफाई केली होती ना, त्याच गांगोच्या राईमध्ये मित्रांनो आज निवेद असणारा म्हणजे नैवेद्य म्हणजेच महाप्रसाद। तर मित्रांनो गांगोच्या राईमध्ये ना मित्रांनो बघू गेलास तर निवेदाची जी काय प्रथा म्हणजे महाप्रसादाची जी काय प्रथा आहे ना मित्रांनो, ती फार प्राचीन काळापासून मित्रांनो ही प्रथा चाललेली असा। म्हणजे आमच्या पंजोबापासून ही मित्रांनो प्रथा चाललेली आहे ती आतापर्यंत। तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमका ना मित्रांनो आपल्या गांगोच्या राईतलो नैवेद्य तुमका मी दाखवणार कशा प्रकारे असता तो, आणि जी काय मजा मस्ती असताना मित्रांनो हे तुमका ब्लॉग मध्ये मार्फत दाखवणार आहे। आणि आपल्या मुंबईचे चाकरमानी त्याचबरोबर इतर शहरातले मित्रांनो चाकरमानी येलेले असतात, त्याचबरोबर आपली गावची मंडळी, त्याच्यामुळे जाम मजा येणार असणारा। आणि काय माहित आहे जी का आपली ही प्रथा असताना मित्रांनो ही आपण ही मित्रांनो जोपासू घ्यावं। प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमका मी सांगत असतंय आपल्यातलो जो का कोकणातलो प्रथा ना बऱ्याच गावामध्ये मित्रांनो ते जोपासले जातात, तसेच आपण पण जोपासू घ्यावं। तर भटजी काकांचो ना आवाज तुमका कानार ऐकूक येत असतात। तर जाऊया आता आतमध्ये, काय काय तयारी वगैरे आहे ती करूया आणि बघूया। आणि काय काय माहित आहे भट वाढणीचा कार्यक्रम मित्रांनो तो सुद्धा असणारा, तो पण तुमका मी या ब्लॉग मार्फत जे काय आपल्या दाखवू भेटत ना तोपर्यंत मी करणार आहे या ब्लॉग मार्फत। तर चला जास्त वेळ आता आपण न घालवता आपण थेट जाऊया आता काय माहित आहे गांगोच्या राईत। तर मित्रांनो आपल्या ह्या गांगोच्या राईमधलो माहोल बघा किती छान झाला होतो। तर सगळीच आपली भक्त मंडळी मित्रांनो इकडे ना उपस्थित झालेली आहेत। मुंबईची चाकरमाने, गावची आपली मंडळी आणि महिला वर्ग अजून येऊचो बाकी आहे। थोडं थोडं कसं महिला वर्गांचा पण मित्रांनो काम असताना घरी, त्याच्यामुळे कसं थोडे थोडे ते येऊक लागली आहेत। तर इकडे भटजी काकांचं काम पण मित्रांनो इकडे चालू झाला। तर इकडे मित्रांनो बघताच इकडे ह्या साईड का निवेदाची इकडे तयारी चालू आहे, भाजी वगैरे कापतात। इसो दादा, भगवान दादा, अरुण दादा या साईड का दिसतात तुमका।
हे तोंड दाखव अंदा. आणि तिकडे सगळे टोप चढवलेले आहेत चुलीवरच. आणि तिकडे पण जेवणाची तयारी मित्रांनो चालू झाली आहे. आता आपण ना वरती भटवडणीचा मित्रांनो कार्यक्रम असा वरती बावीवर आपल्या, तर आपण आता वरती जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण ना इला वरती साड्यावरती जाईना आपला पाणी खाली जाता बावीचा. तर इकडे भट वाढणीचो मित्रांनो कार्यक्रम असा. तर जो काय आपल्या कोकणातल्यो प्रथा असतील ना मित्रांनो त्या ह्या ब्लॉगमध्ये तुमका दिसतल्यो. तर पूर्णपणे बघतास साड्यावरचा वातावरण कसा आता. तर चला जाऊया खाली बावीवरती. तर मित्रांनो आपण आता इकडे निळवाडी दिला बावीच्या थंय. आणि बाव बघा किती उंच आणि रुंदीन पण केवढी मोठी आहे बघा. तर पाणी पण मित्रांनो बऱ्यापैकी आहे. आणि पूजेक ना मित्रांनो सुरुवात झाली आहे. इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः आदिचार्य नवग्रहदेवताभ्यो नमः. एतत् कर्म प्रधान देवता येषा हृदयतो भगवान मंगलानि तदेव लग्नं सूर्यंत देव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं देवबलं देव लक्ष्मीपदे विनायकं गुरुवान् ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यान्दो सर्वकार्यासिद्धये अभिषितासिद्धं पूजित. तर मित्रांनो वरतीनं आपण साड्यावर निळवाडी दिला होता. आणि इकडे करंदाची झाड दिसली आपली का. आणि करंदा बघा किती आता भाऊ दाखव बघूया किती काढला नाहीत ती बघा. पूर्ण झाड ना मित्रांनो ही करंदान म्हणजेच करवंदान भरलेली असा हे बघा. नंतर इकडे पूर्ण टपोरी आहेत मित्रांनो. आता नाही म्हटलास ना तर मित्रांनो सकाळचे नाही म्हटलास तर आता 9 वाजले आणि एवढा तापटा ना वरती साड्यावरती. आणि आपण इकडे करंदा काढून खाता. तर दाखवते तुमका छान अशी ना टपोरी करंदा आहेत मित्रांनो. आवानाते आसनाते अक्षतां समर्पयामि जलदेवताभ्यो नमः. पादोपाद्यं समर्पयामि जलदेवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि जलदेवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि जलदेवताभ्यो नमः. श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृहीताय अभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याणि प्रोक्षयेत आत्मानं प्रोक्षयेत कामधेनु पयोदयामि देवेषु कामार्थं प्रतिगृहीतां जलदेवताभ्यो नमः. पयस्नानं समर्पयामि पयस्नानदुर्गसनातेन आचमनीयं समर्पयामि. जलदेवताभ्यो नमः. नैवेद्याते अंशतः गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं पुरवकडे आज तुझे 12 उभे करून आज 5 तत्व 7 तळा तुझी सामील करून ही जी काय म्हणून मुरक कर वसा काय या ठिकाणी म्हणून जी काय म्हणून जलदेवता प्रसन्न करून दिल्यास आणि त्या ठिकाणी आज ब्राह्मण असते. या ठिकाणी जी काय म्हणून गणेश पूजन आणि या जलदेवतेचा पूजन केलेला आणि या ठिकाणी जी काय म्हणून असणाऱ्या दैवतागा फुलनाय फुलाच्या पाकळेन आज वगमान काढलेला आहे मान्य करून की आज ही जी काय म्हणून ठिकाणची अवघड टीका जी काय म्हणून आज त्याप्रमाणे तय गुळ खबरा ठेवलेला आता मान्य करून घेणे ह्यो जो काय म्हणून वाटेचो वाटसूर आज जाणारो आज थंय त्याका फुल नाही फुलाच्या पाकळेन आज त्याचो वगमान काढलेलो. अशा पद्धतीने बाबा जसो आज या ठिकाणी उभो राहिलोस नि जल आज मोकळा केलास मग थंय काय आड अडचण असली ती तुझ्या सामर्थ्यान तुझ्या तेजान जाराबाचे चाराबात करून जल मोकळा करून जसा आतापर्यंत जल पुरवलंस अशा पद्धतीने अमृताचो पानोपाज आणि सर्वस्वी सांभाळकर मारलेले हाक करून अभ्यंतरशिची पूजा द्रव्यानि प्रोक्षयेत जलदेवता प्रोक्षयेत.
मित्रांनो छान असा ना भटवाडणीचो आपल्या इकडे वरती सड्यावरल्या निळवाड्यातील भागातील बावडेचो ना कार्यक्रम छान पद्धतीने पार पडलो आणि आता आपण जातो आपल्या गांगोच्या राईट. तर चला. तुझी घाडती माती राज्य पुरात पाच तत्वात साक्षात तुझी सामील करून 12-5 पूर्व गणिताची पूर्व मर्यादा राज्य करून आज मुरक करवता जो काय म्हणून दरवर्षी सालाबाद प्रमाण अभिषेक आणि आज या ठिकाणी गणेश पूजन देवा ब्राह्मणांच्या साक्षी दुधा पड्यात हे जे काय म्हणून भगवान मागलेले काय चूकभूल असा ते माफ कर. आज ही जे काय म्हणून ठिकाणची तिथं जो काय म्हणून या ठिकाणी टोली वाहतो मान्य करून घे अशा पद्धतीने आज हे जे काय म्हणून भागोपाळ 100 कोसावरसून तुझ्या चरणाजवळ इलेल्यावर येतात. अन्य 12-5 असलेल्या व्यवहारात काय हानी तोटो नाच राहत असा तो तुझ्या पायाखाली ठेवून सर्वस्वी आज जो काय म्हणून पुढे करणारो जो आज मुरक्कर वाचातो त्या ठिकाणी तू उभो राहून इथपासून मुंबईपर्यंत मुंबईपासून इथपर्यंत सर्वस्वी सांभाळ करणे कार्य सिद्धीची नागेश्वर महाराज की जय. नागेश्वर महाराज की जय. तर मित्रांनो इकडे नैवेद्याची तयारी म्हणजे जेवणाची तयारी इकडे बघताच तुम्ही. तर मगाशी कसं आपण वरती भटवाडणीचा कार्यक्रमासाठी वरती गेला होता त्याच्यामुळे पटापट दाखवता येईल नाही. तर टोप वगैरे आता चढलेले आहेत आपल्या चुलीवर. तर मित्रांनो इकडे बघतास आपली गावाकडले हे फणस. तर आज मित्रांनो आपल्याकडे ना या गांगोच्या राईतल्या नैवेद्याक ना मित्रांनो जनता भाजी असणार आपली. तर या साईड का सत्तोना आमचं बघता इकडे टोपाकना लेवल देता. तर इकडे या साईड का बघताच आपली मित्रमंडळी.
तर मित्रांनो आपण आता इकडे इलाव महिला वर्गाच्या इकडे, तर इकडे महिला मंडळी तुमका सगळी दिसतात. पल्लू वहिनी आहे इकडे, त्याचबरोबर पिंट्याची आवसा इकडे, स्वाती वहिनी बारकी काकू, तर राकूची आऊस, ही आमची गुरुवीन. इकडे बघता तुम्ही मानसीची आवसा, त्याच्यानंतर बरीच मंडळी मित्रांनो तुमका इकडे दिसतात. काकू नानी. तर आज आपल्या या मित्रांना मगाशी तुमका म्हटलंय मी काय माहिता, आज या रायतल्या आपल्या गांगोच्या रायमध्ये मित्रांनो नैवेद्याचं म्हणजे महाप्रसादाच असणारा नैवेद्य. तर त्याच्या निमित्ताने आपण ही आज जनता भाजी म्हणजे गावची जी फेमस भाजी आपल्याकडे असता फणसाची, ती आज आपण ही करणार आहोत. तर इकडे तर थोडासा ब्लर होता, तर तिकडे मित्रांनो इकडे थोडीशी इकडे मंडळी ही फणसाची भाजी करतात. त्याचबरोबर तिकडे तुमका दाखवत आहे. तर मेन काम काय माहिती आहे इकडे आमच्या बाळा खाण्याचं ना. तर मेन काम इकडे बघताच बाळा आता आमचं इकडे ना हे फणस जे आहेत ना ते फोडून देतात त्यांना. आणि इकडे बघतास, अरे वा एक नंबर, उडवा पटकन हो भारती. तर अशोक गाडी आपला गावचा अध्यक्ष, गावचा अध्यक्ष मित्रांनो. किती हात घालवतो ते दाखव. राजू राहिलो नाही, राजू राहिलो. तर मित्रांनो इकडे बघतास कोशिंबीरची इकडे तयारी चालू आहे. तर मित्रांनो म्हणतात काय माहित आहे, महिला वर्ग खायच्या क्षेत्रात पुढे नसतात, पण आम्ही इकडे काय दाखवता माहित आहे, पुरुष मंडळी पण आमच्या खायच्या क्षेत्रात मागे नसतात. तर इकडे बघतात बाळा आदा, अशोदा, इकडे बाबू नाना, तिकडे दादा बघतात तिकडे फोडून देता. तर मित्रांनो आपले ढोल सुद्धा मित्रांनो इलेले आहेत, गांगेश्वर ढोल पथक.
मनचे मुरगवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. तर मित्रांनो इकडे बघतास दुधाचं ना मित्रांनो इकडे अभिषेक केला जाता. बाहेर पडले आता बघा आता इकडे तर इकडे बघता सगळे ना माहेर वसनी पण मित्रांनो लिहिलेली आहेत या आजच्या आपल्या गांगोच्या निवेदक. हा स्वप्न पूर्ण झाला तर ज्याच्यासाठी आम्ही केला होता हट्टास तर त्या स्वप्न मित्रांनो पूर्ण झालेला असा. ते का पूर्ण तर मित्रांनो इकडे बघतास तर आपल्या इकडे ना देवांचे निवेद इकडे काढले जातात.
त्याचप्रमाणे गांगेश्वर समस्त भक्तजन मंडळी सर्वांच्या वतीने या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलंय। त्याचप्रमाणे त्या निमित्ताने आजच्या दिवशी ब्राह्मणांसमवेत या ठिकाणी गुरुद्र जपाभिषेक सेवा आपल्या ठिकाणी समर्पण केलेली आहे। ही सेवा मान्य करून घ्या। त्याचप्रमाणे इथे ब्राह्मण भोजन ही सेवा सुद्धा करतायत, तरी सर्व ही सेवा तुमच्या ठिकाणी रुजू करून घ्या। या सेवेमध्ये कोणत्या प्रकारे चूक अपराध प्रमाद घडला असेल तरी क्षमा करून या कुटुंबियांच्या मागे सर्व सकुटुंब सपरिवार सर्व जणांच्या मागे असणाऱ्या अडीअडचणी उपद्रव शारीरिक मानसिक व्याधी पीडा संकट विघ्न आपत्ती यांचं निवारण करा। त्याचप्रमाणे सर्वांना उत्तम प्रकारे आयुष्य आरोग्य सुख समृद्धी संतती संपदा प्राप्त करून घ्या। त्याचप्रमाणे सर्वांच्या इच्छा मनोरथ मनोकामना परिपूर्ण करून द्या। सर्वांचं जे काम नोकरी उद्योग व्यवसाय शेती फळबागायचं असेल त्याच्यामध्ये सुयश कीर्तिलाभ नावलौकिक भरभराट प्राप्त करून द्या। सर्व मुलांना शुभेच्छा आरोग्य प्राप्त करून द्या। सर्वांना एकत्र सामंजस्याने राहण्याची बुद्धी देऊन सर्वांना सद्बुद्धी सद्विवेक सदाचार सद्विचार सच्श्रवणाचा लाभ देऊन अमृतमाशी कृपादृष्टी सर्वांवरती करा। त्याचप्रमाणे भविष्यात या ठिकाणी जे जे काय मंदिराचं बांधकाम ते करतील त्या आम्ही त्यांना सुयश प्राप्त करून देऊन सर्वांवरती सदैव तुम्हाला देवतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून द्या आणि सर्वांचं कल्याण करून आनंद प्राप्त करून द्या। महाराजा श्री गांगेश्वर महाराज की जय।
गजानन महाराज की। तर मित्रांनो, आपल्या गांगोच्या रायमधील गांगोच्या या आपल्या देवाच्या नैवेद्याला म्हणजेच महाप्रसादाला मित्रांनो सुरुवात झाली आहे। तर इकडे बघताच तुम्ही आपल्या गावातील काही मंडळी आहेत, त्याचबरोबर मित्रांनो पाहुणी मंडळी आणि या साईडला महिला वर्ग। एक घे एक घे आता म्हणा, आता नाही सुरुवात करून सांगितलं तेवढा, आता बाकीच्यांका सांगा। कसे झोप घेती कुठे जास थार
जसे श्वास घेती वाच पाये जीवा जीव खाती चमत्कार आहे. हरे राम महादेव. या ठिकाणी आजूबाजूला जर गुरुमेस्त्री असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. गुरुमेस्त्री बोले विठ्ठल हा पदार्थ मगा सन्मासिका वायदा. हर हर महादेव. गणनायका शिनमन साष्टांग भागे किले शेंदूर डरवून सोंड बरवी दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त मिळे मनोरथ पुरे देखून चिंता हरे गोसावी सुतवा सुदेव कविरे त्या मोरया दासमरे. नमस्कार वंदे. हर हर महादेव. चंद्रकांत घाडी यांना मी विनंती करतोय की त्यांना श्रीफळ द्यायचं. प्रार्थना करतोय त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांची जी काय मनोकामना असतील ती पूर्ण होऊ दे आणि त्यांची सुदृढ आरोग्य लाभो असे मी गांगेश्वराचरणी विनंती करतो. तर मित्रांनो इकडे बघतात आमचे आई पेंढरी काकू, मोहिनी नानी, आत्ते इकडे सगळं आपली मंडळी इकडे मित्रांनो जेव बसली आहेत. हाय बारका जेवला. तर इकडे एक ना एक साम्य काय बघताच माहित आहे. इकडे पल्लू बाजूक बसले आहेत. हा तू पल्लू नाही वेगळंच. काय गो काय म्हणता. हॅपी अॅनिव्हर्सरी. मित्रांनो आमकांना माहितच नाही आमची. तर इकडे बघताच बारकी इकडे आत्ते इलेली आहे इकडे या साईड का. सोनी गे काय वा. मीना, कल्पूताई, नानिया, त्याच्यानंतर इकडे रुपयाची बायको, त्यानंतर हे बघ किती मंडळी आमची सगळी मंडळीच. माहेर वसनी सुद्धा पण मित्रांनो इकडे इलेली आहेत. तर इकडे हे काय वा गावची फिलिंग वेगळीच वाटत ना. अरे हा जातो थांब. हो ऋतू भाजी बनसाची. तर मित्रांनो फायनली आता आपण नैवेद्य खाऊक बसला. तर नैवेद्य काय म्हणता. डाळ भात म्हणजेच वरण भात, त्याच्यानंतर इकडे पावट्याची भाजी, आतमध्ये बटाटा वांगाऊ टाकलेला, त्याचबरोबर इकडे आमची जनता भाजी, लाडू, जिलेबी आणि आमची इकडे सगळी जनता भाजी मंडळी आता जेव बसली आहेत. तर चला पटापट आता जेवून घेऊया. तर मित्रांनो हे असत आपल्या गावातील आपल्या वाडीतील रिटायरमेंट वायरमन श्री जयवंत घाडी. तर मित्रांनो ह्याने गेल्या 45 वर्षामध्ये ना मित्रांनो वायरमन या क्षेत्रात ना जबाबदारीचं आणि छान असं काम केल्याने, त्याचबरोबर मित्रांनो आपल्या गांगेश्वर मंदिरासाठी मित्रांनो जी काय बांधकामासाठी जी काय रक्कम लागली, रोख रक्कम 1 लाख रुपये देणगीच्या स्वरूपात मित्रांनो या जयवंत दादाने आपल्याला दिला नसता. त्याच्यामुळे आपण काय माहित आहे आपल्या वाडीतर्फे आपल्या मंडळातर्फे मी त्यांना अभिनंदन त्याचबरोबर धन्यवाद बोलतोय. तर मित्रांनो आताच आपण ना गांगोच्या रायमधलो नैवेद्य खाऊन आता बाहेर इला आणि बोलो जास्त काय बोलत नाही मी. आता ब्लॉगचं ना शेवट मी आता हेच करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलास आपण सकाळी काय माहिता सड्यावर निळवाडीत गेला होता. थंय भट वाढणीचा कार्यक्रम होतो. भट वाढणीचा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे तुमका थोडक्यात सांगताय.
तर आपण तिकडे गेलो, तुम्ही तिकडे बावडी बघितला असाल, तर बावडीची आपण पूजा केला, म्हणजेच जलदेवीची. तर म्हणजे कसा वर्षात ना एकदा तरी मित्रांनो ना ही पूजा करावी जलदेवीची. तर तिकडनं नंतर आपण इलाव खाली, तर इकडून खाली इल्यानंतर तुम्ही बघितलात की आपण छान असं ना गांगोच्या देवाचं पूजा वगैरे झाली व्यवस्थित भटजे काकांच्या हस्ते. आणि त्याच्यानंतर जे काय तुम्ही ब्लॉग मार्फत बघितलं असाल, तर जास्त काय मी तुम्हाला सांगत नाही. तर ही आमच्या मित्रांनो जी प्रथा ना ती वडील पार्जित हा तुमका अगोदर ब्लॉगच्या सुरुवातीक सांगितलं होतं आणि बघितलं असेल आजच्या ब्लॉगमध्ये. आता जास्त काय बोलत नाही. तर व्हिडिओ जर आवडलो असेल ना आजचो आपल्या कोकणातलो आपल्या गावाकडचो, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.